धनंजय मुंडे साहेबांचा जर राजीनामा घेतला गेला तर या महाराष्ट्रामधला ओबीसी शांत बसणार नाही। अजितदादांना आमची नम्रतेची विनंती असेल की दादा, याच अंजलीताई दमानी यांनी तुमच्या विरोधात जलसिंचन घोटाळ्याचे आरोप केलेले होते। त्याचं पुढे काय झालं? तुम्ही सुद्धा या परिस्थितीमधून सफर केलेला आहे। जर ओबीसी म्हणून जर धनंजय मुंडे साहेबांचा जर राजीनामा मागितला जात असेल तर आम्ही ओबीसी बांधव या महाराष्ट्रामधले, कारण आम्हाला एका मंत्र्याची गरज आहे। ही गरज असताना जर ठरवून ओबीसीच्या माणसांना टार्गेट केलं जात असेल तर मला वाटतंय आम्ही या बाबतीमध्ये धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू। याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडतायत। या गोष्टींच्या संदर्भात अंजलीताई दमानी यांनी त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते पुरावे कोर्टासमोर सादर करावेत आणि त्यांनी कुठेतरी पोलीस प्रशासनावरती, न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवला पाहिजे। प्रत्येक शक्तीपेक्षा, प्रत्येक स्वायत्त संस्थांपेक्षा, न्याय व्यवस्थेपेक्षा, पोलीस प्रशासनापेक्षा मोठे समजणाऱ्या या अंजलीताई दमानी या आरोप करतात आणि एक सनसनाटी निर्माण करण्याचं काम करतात। याच स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बेजबाबदार पद्धतीनं मीडियामध्ये स्पेस मिळवण्यासाठी याच अंजलीताई दमानी यांनी सर्व आरोपींची हत्या झालेली आहे असं ट्विट केलं आणि महाराष्ट्रामधली जी परिस्थिती उद्भवली होती, मला वाटतंय त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य नाही। त्या कुणाच्या तरी अजेंड्यावरती, सिलेक्टेड प्रोग्रामवरती त्या काम करतात। याच्या पलीकडं अजितदादांना आमची विनंती आहे की दादा, तुम्ही या अंजलीताई दमानी यांना सिरियस घेऊ नका आणि जर खरंच काही सिरियस असेल जाऊ दे ना कोर्टाकडं, जाऊ दे पोलीस डिपार्टमेंटकडं। आणि इथं न्याय व्यवस्था आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे त्यांनी न्याय व्यवस्थेकडे जरूर जावं। पण अजितदादांना आमची विनंती आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण नाही। परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यामागचं काय लॉजिक आहे, काय कारण आहे, या गोष्टीचा मात्र सोक्षमोक्ष लागला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।